नमस्कार सगळ्यांना द टिफिन मेन्यू मध्ये तुमचं स्वागत आहे। पण आज काही टिफिनचा व्हिडिओ नाहीये, आज टिफिन द्यायला खूप उशीर झाला होता। तर मी परवा दिवशी शेपूच्या भाजीचं शूट केलं होतं, तर आपण बघूया साध्या आणि सिंपल पद्धतीमध्ये शेपूची भाजी कशी बनवायची आहे। तर इथे मी घेतली आहे कढईमध्ये घातले 2 चमचे तेल आणि छोटा बारीक कांदा चिरून घेतला आहे। थोडंसं तेल तापलं की त्यामध्ये आपण घालायचा आहे कांदा, त्याला छान असा खाली वर करून परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राउन होईपर्यंत। एक साइडला शेपूची भाजी मी स्वच्छ अशी निवडून बारीक चिरून घेतली आहे, 2-3 पाण्याने धुवून त्याला साइडला ठेवून दिली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ पण घेतली आहे। आणि इकडे आपला कांदा परतला की मिक्सरच्या जारमध्ये थोडीशी हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे, मीठ आपल्याला आणि त्याचा बारीक कूट करून घ्यायचा आहे। कूट म्हणजे थोडं दरदरच ठेवायचं आहे, जास्त बारीक करायचं नाहीये, पेस्ट करायची नाहीये आपल्याला। आणि असं छान वाटून घेतलं की त्या परतलेल्या कांद्यामध्ये आपण ते कूट घालायचं आहे, त्याला पण थोडंसं 1-2 मिनिटं हे करून घ्यायचंय, सॉटे करून घ्यायचंय। त्याच्यानंतर आपण घालूया याच्यामध्ये शेपूची भाजी आणि डाळ। भाजी किती हिरवी गरगरीत आहे, स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आहे आणि त्याला खाली वर करायची आहे थोडीशी, त्याला पाणी सुटतं, जास्त पाणी घालायचं नाहीये। जेवढं आपल्याला मिक्सर धुवून त्याच्यामध्ये मसाला राहिलेला असतो तेवढंच फक्त पाणी घालायचंय। छान असं खाली वर करून 1-5 मिनिटासाठी तशीच सोडून द्यायची। आधीमध्ये थोडंसं हलवत राहायची आणि बघा आता पाणी त्याचं आटलेलं आहे आणि अजून थोडंसं त्याला आटू द्यायचे, पूर्ण सुक्क करायचे, पाणी जास्त काही ठेवायचं नाहीये त्याच्यामध्ये। छानपैकी खाली वर करून हलवत राहायचंय, जास्त आता चिटकण्याचे चान्सेस असतात पाणी सुकल्यानंतर। चवीपुरतं मीठ घालायचंय तुम्हाला जेवढं हवंय तेवढं आणि तिखट बघायचंय। आता इथे हिरव्या मिरच्या काही एवढ्या तिखट नव्हत्या म्हणून मी वरनं थोडीशी लाल मिरची घातली आहे त्याच्यामध्ये, थोडंसं तिखटपणा येण्यासाठी।